बॉलिवूडचा किंग, बाजीगर, बादशाह अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानला कोणत्याही प्रस्तावनेची गरज नाही. 3 दशकांपूर्वी सुरू झालेलं शाहरुखचं करिअर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. शाहरुखची आज केवळ भारतातीलच नाही तर जगातील टॉपच्या लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये गणना होते. आजच्या बायोग्राफीमधून आपण त्याचा दिल्लीतील एक तरुण ते आंतरराष्ट्रीय सुपरस्टार हा प्रवास जाणून घेणार आहोत. शाहरुखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला. त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांनी उदरनिर्वाहासाठी अनेक कामं केलीत. काही काळ त्यांनी रेस्टॉरंटही चालवलं, तर आई लतीफ फातिमा मॅजिस्ट्रेट म्हणून काम पाहायच्या. शाहरुखला शहनाज नावाची एक बहीणही आहे. तो 15-16 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. पुढे 10 वर्षांनंतर आईचाही मृत्यू झाला. आई वडिलांच्या मृत्यूचा बहीण शहनाजवर अतिशय विपरीत परिणाम झाला आणि मग शाहरुखने सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सुरुवातीला त्याला खेळात करिअर करायचं होतं. हॉकी, फुटबॉल असे अनेक खेळ तो अतिशय उत्तम खेळायचा. पण खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर खेळापासून तो दुरावला. अगदी लहानपणापासूनच शाहरुखला अभिनयात रस होता. त्यामुळे तो नेहमीच छोटे मोठे परफॉर्मन्सेस करत राहायचा. शाळेत असताना त्यानं अनेक नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि त्यात पारितोषिकं सुद्धा जिंकली. यातून त्याच्या अभिनयाला पैलू पडत गेले आणि कलाक्षेत्राशी त्याची नाळ अधिकाधिक घट्ट होत गेली. सेंट कोलंबिया स्कूलमधून त्यानं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर हंसराज कॉलेजमधून त्याने अर्थशास्त्रात पदवी घेतली. या दरम्यान त्याने आपला नाटकातला प्रवास सुरूच ठेवला होता. पुढे त्याने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून मास कॉममध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने शिक्षण अर्धवट सोडलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशासाठीही त्याने प्रयत्न केले होते, मात्र तो अयशस्वी ठरला. शाहरुख त्याच्या करिअरसाठी संघर्ष करत होता. तेव्हा तो डोक्याचे लांब केस ठेवायचा. लेख टंडन दिग्दर्शित करत असलेल्या मालिकेच्या सेटवर शाहरुख एकदा कोणाला तरी सोडायला आला. तेव्हा त्यांनी त्याच्यासमोर केस कापण्याची अट ठेवली. त्याने केस कापले आणि लेख यांनी मालिकेत काम दिलं. ती मालिका होती दिल दरिया. मात्र मालिकेचं काम रखडलं आणि त्याआधीच त्याची दुसरी मालिका आली, फौजी. खरं तर ही प्रदर्शित झालेली पहिली मालिका. फौजीमध्ये त्याने लेफ्टनंट अभिमन्यू राय ही भूमिका साकारली होती. त्याच्या परफॉर्मन्ससाठी मनोरंजन क्षेत्रातून त्याचं चांगलं कौतुक झालं. त्याने नंतर सर्कस, इडियट, वागले की दुनिया अशा अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या. मात्र त्याला केवळ टीव्ही पुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. त्याला मोठा पडदा खुणावत होता. त्यासाठी 1991 साली तो मुंबईत शिफ्ट झाला. शाहरुखला दिल आशना है या सिनेमातून पहिल्यांदा संधी मिळाली. मात्र त्याआधी त्याचा दिवाना हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या पहिल्याच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं. या यशामुळे शाहरुखचा पुढचा प्रवास सोपा झाला. पुढे त्याचे दिल आशना है, चमत्कार, राजू बन गया, जेंटलमॅन असे काही सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र त्याची इमेज बदलली ती बाजीगर आणि डर या सिनेमामुळे. या दोन्ही सिनेमात त्याच्या भूमिकांना नकारात्मक शेड होती. त्या काळी हिरोने अशा भूमिका करणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती. बाजीगरसाठी त्याला पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. केवळ जगमगत्या हिरोच्याच भूमिका नाही तर आपण नकारात्मक असलेल्या भूमिका सुद्धा करू शकतो आणि त्याला यशही मिळू शकतं हे त्यानं दाखवून दिलं. 1995 हे वर्ष शाहरुखच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचं वर्ष. त्याचा दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. यातील त्याची आणि काजोलची जोडी लोकांना प्रचंड आवडली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शाहरुखला रोमॅन्टिक हिरो म्हणून या सिनेमाने स्थापित केलं. यानंतर आलेल्या कुछ कुछ होता है या सिनेमाने त्याची ही रोमॅन्टिक प्रतिमा आणखी अधोरेखित केली. कुछ कुछ होता है ने हे मोठे यश मिळवलं. दिल तो पागल है ने त्याला आणखी स्टारडम मिळवून दिलं. देवदास या सिनेमात त्याने शीर्षक भूमिका केली. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मधल्या काळात त्याचे करण अर्जुन, येस बॉस, कोयला, परदेस, डुप्लिकेट, दिल से असे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मोहब्बते, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, मैं हूं ना हे त्यांचे आणखी काही हिट सिनेमे. मात्र रोमॅन्टिक हिरोच्या इमेजमध्ये न अडकता त्याने काही वेगळ्या धाटणीच्या भूमिका सुद्धा केल्या. यात माय नेम इज खान या सिनेमाची आवर्जून दखल घ्यावी लागेल. यातील त्याच्या परफॉर्मन्सला उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवाय आपलीच इमेज ब्रेक केल्याबद्दल त्याचं कौतुकही झालं. प्रत्येक सिनेमात मला हिरोईनच हवी असा अट्टहास त्याने ठेवला नाही. त्यातून त्याने चक द इंडियासारखे खेळावरील सिनेमेही केले. यातील परफॉर्मन्सने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. वीर जारा या सिनेमाने प्रचंड यश मिळवलं. प्रीती झिंटा आणि शाहरुख या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. डॉन आणि त्याचा सिक्वेल या सिनेमात शाहरुखने नकारात्मक शेड असलेल्या भूमिका केल्या.
ज्या प्रेक्षकांना आवडल्या आणि या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर उत्तम यशही मिळालं. ओम शांती ओम हा सिनेमा चित्रपटसृष्टीला ट्रिब्यूट होता. चित्रपटाची गाणी खूपच गाजली आणि सिनेमाही हिट झाला. स्वदेस हा त्याचा आणखी एक अत्यंत महत्वाकांक्षी सिनेमा. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमाकडून खूपच अपेक्षा होत्या, मात्र हा सिनेमा त्यावेळी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. असं असलं तरी सुद्धा या सिनेमाला आज कल्ट स्थान प्राप्त झालंय. त्याच्या करिअरमधील हा सिनेमा आज एक अत्यंत महत्वाचा सिनेमा मानला जातो. शाहरुखच्या नावावरचे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत, तसेच त्याने काही फ्लॉप सिनेमेही दिले आहेत. माया, किंग अंकल, बादशाह, अंजाम, गुड्डू, जमाना दीवाना, इंग्लिश बाबू, देसी मेम, फिर भी दिल है हिंदुस्थानी, 1 2 का 4 हे त्याचे आणखी काही सिनेमे. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पहेली हा अमोल पालेकर दिग्दर्शित सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. अशोकामध्ये त्याने सम्राट अशोकाची भूमिका केली होती, मात्र याला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. बिल्लू हा इरफान खान यांच्यासोबतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही जादू दाखवू शकला नाही. रईस या सिनेमाकडून खूपच अपेक्षा होत्या, मात्र सिनेमाने निराशा केली. दिलवालेमध्येही शाहरुख आणि काजोल ही हिट जोडी होती, मात्र तरीही कमकुवत कथेमुळे प्रेक्षकांना हा सिनेमा भावला नाही. 2015 नंतर तर शाहरुखचे दिलवाले, डिअर जिंदगी, रईस, जब हॅरी मेट सेजल, झिरो, फॅन असे अनेक चित्रपट आपटले. त्यावेळी शाहरुख खान संपला असं त्याच्याबद्दल लिहिलं गेलं, बोललं जाऊ लागलं. मात्र आपल्यातला किंग अजून संपला नाही हे त्याने 2023 मध्ये सिद्ध केलं. पठाण या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि अजूनही आपला करिश्मा गेला नाही हे त्याने दाखवून दिलं. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या जवानने आणखीनच मोठी झेप घेतली. जगभरात 1000 कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय या सिनेमाने केला. शाहरुख खान या नावाची जादू या सिनेमामुळे मनोरंजन क्षेत्राला कळली. लवकरच त्याचा डंकी हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित सिनेमा प्रदर्शित होतोय. हा सिनेमा पठाण आणि जवानचेही रेकॉर्ड मोडेल असं म्हटलं जातं. अर्थातच हे येणारा काळच ठरवेल. शाहरुखने आजवर अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. सिने क्षेत्रातील त्याच्या योगदानाला लक्षात घेऊन भारत सरकारने त्याला 2005 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. आतापर्यंत त्याला तब्बल 14 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. याशिवाय त्याला आयफा, झी सिने, स्टारडस्ट, प्रोड्युसर्स गिल्ड असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. जगभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठाने त्याला डॉक्टरेट ही पदवी दिली. शाहरुखची केवळ भारतातच नाही तर जगभरात ओळख आहे. त्याच्या सिने क्षेत्रातील योगदानाला युनेस्कोनेही दाद दिली. त्यासाठी 2018 मध्ये त्याला पिरॅमिड कॉनमर्नी अवॉर्ड मिळाला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्याला क्रिस्टल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. शाहरुखचं करिअर केवळ सिनेमांपुरतच मर्यादित नाही. रेड चिलीज एंटरटेनमेंट या बॅनर अंतर्गत तो अनेक सिनेमांची निर्मिती आणि वितरण सुद्धा करतो. याशिवाय त्याची ही कंपनी व्हिज्युअल इफेक्ट्समध्येही काम करते. कोलकाता नाईट रायडर्स या इंडियन प्रीमियर लीग मधील संघाचा तो मालक आहे. या व्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात त्याची गुंतवणूक आहे. शाहरुख अनेक ब्रँड्सचा प्रमुख चेहरा आहे. अनेक फॅशन शो मध्येही तो सहभागी होत असतो. शाहरुखने आजवर अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन केलंय. आपल्या उत्तम ह्युमरसाठी तो ओळखला जातो. शाहरुख अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने पुढाकार घेतो. लहान मुलांचं आरोग्य आणि शिक्षणासाठी तो भरीव कामगिरी करतो. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यानं मीर फाउंडेशन ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत तो अनेक सामाजिक कार्य करत असतो. यातील अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे ज्यांच्यावर ऍसिड हल्ले झाले आहेत त्यांना या संस्थेमार्फत आधार दिला जातो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदतही केली जाते. शाहरुखने आपली मैत्रीण गौरी छिब्बरसह 1991 मध्ये लग्न केलं. त्यांना आर्यन आणि सुहाना अशी 2 मुलं आहेत. तर अब्राम हा त्यांचा 3रा मुलगा सरोगेट पद्धतीने झाला आहे. आर्यनने फिल्मचं प्रशिक्षण घेतलंय. लवकरच तो दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जातं. तर सुहानाही याच क्षेत्रात काम करते. झिरो या सिनेमासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. शाहरुखची लोकप्रियता भारताच्या सीमारेषा कधीच पार करून गेली. त्याला जगभरात फॅन फॉलोईंग आहे. त्यातही दक्षिण आशिया देशांमध्ये त्याला विशेष पसंत केलं जातं. त्यामुळेच त्याला जगभरातल्या वेगवेगळ्या संस्थांकडून वेळोवेळी सन्मानित केलं जातं. शाहरुखला भेटण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून त्याचे फॅन्स तो राहत असलेल्या मन्नत बंगल्यासमोर महिनोमहिने वाट पाहत असतात. शाहरुख खान हे नाव गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय सिने क्षेत्रात एक मोठं नाव ठरलंय. अनेक नवोदित अभिनेते त्याच्याकडून प्रेरणा घेऊन अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचं ठरवतात. एका सर्वसाधारण घरातून आलेला मुलगा ते आंतरराष्ट्रीय स्टार असा त्याचा उल्लेखनीय प्रवास राहिलेला आहे. आज या बॉलिवूडच्या किंगचा जन्मदिन. त्यानिमित्त त्याला बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला शाहरुखने केलेली कोणती भूमिका आवडली आम्हाला नक्की सांगा. अलीकडेच आलेल्या त्याच्या पठाण आणि जवान या सिनेमाबद्दल आपलं मत काय हेही आम्हाला सांगायला विसरू नका.